नमस्कार. आज BA द्वितीय वर्ष पेपर क्रमांक 8 यामध्ये आपण कर्मचारी प्रशासन यामध्ये आज आपण प्रशिक्षणाचे विविध प्रकार या ठिकाणी बघणार आहोत. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की प्रशिक्षण हे एका प्रकारचं नसतं. सर्वांना देण्यात येणारं प्रशिक्षण समान कालावधीसाठी सुद्धा नसतं. तर प्रशिक्षण हे वेगवेगळ्या उद्देशाने देण्यात येतं. प्रशिक्षण याचा कालावधी हा सर्वांना वेगवेगळा असतो. त्याचबरोबर देण्यात येणारं प्रशिक्षण यामध्ये ही तफावत असते, कारण प्रत्येकाची कार्य, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण हे देण्यात येते. आज प्रशिक्षणाचे प्रकार यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक प्रशिक्षण काय आहे हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर शासकीय सेवकांना हे त्यांच्या कार्यासंबंधी जे प्रशिक्षण खाते प्रमुखाद्वारे किंवा प्रशासकीय शाळा महाविद्यालयामार्फत दिले जाते ते औपचारिक प्रशिक्षण ठरते. त्याचबरोबर निरनिराळ्या औपचारिक सूचना, भाषण, समूह याद्वारे जे प्रशिक्षण दिले जातं त्या प्रशिक्षणाचा हेतू नोकरांच्या कार्यपद्धतीत सुधारणा ह्या घडवून आणण्याचा असतो. त्यांची कार्यकौशल्याचा विकास करणे, खात्याची कार्यपद्धती, कार्याचे स्वरूप, त्यांना असणारी आचारसंहिता, त्यांना कार्यक्षेत्रामध्ये असणारे नियम, कायदे, संहिता, त्याचबरोबर या संबंधीचे ज्ञान हे या औपचारिक प्रशिक्षणामधून देण्यात येत असते. औपचारिक प्रशिक्षण हे एक प्लॅन ट्रेनिंग कोर्स असतो. म्हणजे नियोजित अशा स्वरूपाचं औपचारिक प्रशिक्षण हे असतं. याच्यासाठी ठराविक अशा स्वरूपाचा कालखंड हा निश्चित करण्यात आलेला असतो. आपण बघतो की भारतामध्ये मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री अकादमी, माउंट आबू येथे राष्ट्रीय पोलीस अकादमी, सिमला येथे इंडियन ऑडिट व अकाउंट्स कॉलेज इत्यादी औपचारिक प्रशिक्षणाची उदाहरणे आहेत. हे औपचारिक प्रशिक्षण हे नियुक्ती पूर्वी देण्यात येतं आणि सेवा कालामध्ये सुद्धा देण्यात येतं. सेवा प्रवेश यापूर्वी देण्यात येतं आणि सेवा कालावधीमध्ये सुद्धा हे औपचारिक प्रशिक्षण देण्यात येत असतं. आपण बघतो की उमेदवार जेव्हा एखादे कार्य प्रत्यक्षपणे पार पडित असतो तेव्हा त्याला जे ज्ञान प्राप्त होत असते ते प्रशिक्षण हे अनौपचारिक प्रशिक्षण असतं. प्रत्यक्ष कार्य पाडताना नोकरांचा विविध फाईल, कागदपत्रे इत्यादींशी दैनंदिन संबंध येत असतो. परंतु ह्याच वेळी तो विविध स्वरूपाच्या बैठका अटेंड करतो. त्याचबरोबर आपले कलिग्स किंवा आपल्या अधिकाऱ्याकडनं अनेक स्वरूपाच्या सूचना प्राप्त करतो. त्याचबरोबर आपण बघतो की त्या कर्मचाऱ्याला वेळोवेळी विविध स्वरूपाची मार्गदर्शने आणि मदतही त्या ठिकाणी मिळत असते. अनेक वेळा एखादा कर्मचारी हा सेवेत रुजू झाल्यानंतर त्याला बऱ्याच कार्याचे ज्ञान हे त्या ठिकाणी नसते. कोणत्या गोष्टी पाळाव्या, कोणत्या नाही आणि कुठल्या बाबी कशा संदर्भात त्या ठिकाणी हँडल कराव्या या संदर्भात त्याचे जे काही अनुभवी कलिग्स आहेत हे त्या ठिकाणी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतात, मदत करतात. हे जे प्रशिक्षण आहे हे अनौपचारिक प्रशिक्षणाचा एक प्रकार आहे. या ठिकाणी कोणतीही बाब ही नियोजित अशा स्वरूपाची नसते. त्या ठिकाणी गरजेनुसार त्याला मिळणारी मदत असो, मार्गदर्शन असो, सल्ला असो, सूचना असो
ह्या सर्व बाबी या त्या ठिकाणी अनौपचारिक प्रशिक्षणामध्ये येत असतात. आपण बघू की हे अनौपचारिक प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर जे परस्पर अनौपचारिक संबंध असतात ते अधिक प्रमाणात कामी पडत असतात. प्रत्येकाला हे अनौपचारिक स्वरूपाचं प्रशिक्षण देणं म्हणजे पुरेसे आहे असं होत नाही. तर अनेक महत्त्वाच्या पदावर कार्य करणारे जे कर्मचारी आहेत, प्रामुख्याने जे व्यवस्थापकीय, नियंत्रणात्मक, निर्देशनात्मक स्वरूपाचे कार्य करतात, या कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने औपचारिक स्वरूपाचं प्रशिक्षण हे देणे गरजेचे ठरते. कारण ह्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कार्याचा व्याप असतो. त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या फार मोठ्या आणि अधिक प्रमाणात असतात आणि ह्या सर्व बाबी पार पाडण्यासाठी त्यांना या कार्य आणि कार्यक्षेत्राचे इत्यंभूत चांगल्या प्रकारे ज्ञान असणे आवश्यक ठरते आणि त्याचसाठी हे औपचारिक प्रशिक्षण देण्यात येते. औपचारिक प्रशिक्षणाची स्वतंत्र स्वरूपात व्यवस्था ही विविध प्रशिक्षण केंद्रामार्फत करण्यात येते. त्या निश्चित कालावधीमध्ये त्या कर्मचाऱ्यांना सर्व स्वरूपाचे सामान्य ज्ञान त्याचबरोबर विशेष ज्ञान हे देण्यात येते. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष त्या फील्डवर काम करण्यासाठी एक प्रशिक्षक किंवा ट्रेनी या स्वरूपात त्यांना त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी पाठवण्यात येतं आणि ज्या वेळेस ह्या औपचारिक शिक्षणातून त्यांच्यामध्ये परिपक्वता येते त्यानंतर प्रत्यक्षपणे त्यांना नियुक्ती किंवा कार्यासाठी पाठवण्यात येते. त्याचबरोबर अनेक वेळा नवनवीन स्वरूपाची कार्य जर एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला करण्याची संधी आली तर अशा वेळी हे नवीन कार्य, ह्या नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचं औपचारिक प्रशिक्षण देण्यात येते. औपचारिक प्रशिक्षणामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे औपचारिक प्रशिक्षणाचा हा निश्चित स्वरूपाचा कालावधी असतो. त्याचबरोबर औपचारिक प्रशिक्षणाचा निश्चित स्वरूपाचा सिलेबस असतो. त्याचबरोबर औपचारिक प्रशिक्षणामध्ये निश्चित स्वरूपात कोणत्या बाबीवर भर देण्यात येणार आहे ह्या बाबी सर्व बाबी ह्या निश्चित असतात आणि हे औपचारिक प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याची परिणामकारकता ही प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी तपासता येऊ शकते. अनौपचारिक प्रशिक्षणाचं तसं नसतं. ह्याचा कोणताही निश्चित कालावधी नसतो, निश्चित सिलेबस नसतो. तर ते तुमच्या परस्पर संबंधावर आणि तुमच्या गरजेनुसार हे तुम्हाला मिळत असतं. अनौपचारिक प्रशिक्षण खरं तर प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रोजच मिळतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये कार्य करीत असताना कोणीही फार काही परफेक्ट नसतो आणि अशा वेळी त्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी हे अनौपचारिक प्रशिक्षण त्यांच्या वरिष्ठांमार्फत, त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत हे सातत्याने त्या ठिकाणी मिळत असलेलं आपल्याला दिसून येतं. कोणतं प्रशिक्षण महत्त्वाचं आणि कोणतं प्रशिक्षण महत्त्वाचं नाही असं म्हणता येणार नाही. कारण अनौपचारिक प्रशिक्षणाशिवाय औपचारिक प्रशिक्षण हे परिणामकारक ठरू शकत नाही. तर ह्या औपचारिक आणि अनौपचारिक ह्या दोन्ही प्रशिक्षणाची प्रत्येकच कर्मचारी आणि अधिकाऱ्याला कायमच गरज असलेली आपल्याला दिसून येते. प्रशिक्षण हे प्रभावी आणि परिणामकारक हे त्याच वेळेस दिसून येतं ज्यावेळेस त्या कर्मचाऱ्याला औपचारिक आणि अनौपचारिक ह्या दोन्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी मिळत असतं. आपण बघू की या औपचारिक आणि अनौपचारिक प्रशिक्षणासोबत अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा स्वरूपाचंही प्रशिक्षण जे आहे
हे देण्यात येत असते. प्रशिक्षणाचा अवधी लक्षात घेऊन ह्या प्रशिक्षणाचे प्रकार पडतात. कार्याची जटिलता, परिस्थिती, वेळ या आधारावर प्रशिक्षणाचा अवधी निश्चित होत असतो. सर्वसामान्य परिस्थितीत व शांत काळात जे प्रशिक्षण दिले जाते ते दीर्घकालीन असते, परंतु आणीबाणीच्या परिस्थितीत युद्ध काळात देण्यात येणारे प्रशिक्षण हे अल्पकालीन प्रशिक्षण देण्यात येत असते. त्याचबरोबर तो कर्मचारी कोणत्या स्वरूपाचे कार्य करतो, त्याचं कार्य जर टेक्निकल असेल किंवा त्याचं कार्य सामान्य असेल या आधारावरही त्याला किती काळाचं प्रशिक्षण देणे गरजेचं आहे हे या ठिकाणी दिसून येतं. या प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे या कालावधीच्या आधारावर हे प्रशिक्षणाचा प्रकार या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसून येतो. जर ते प्रशिक्षण हे कमी कालावधीसाठी असेल तर त्याला अल्पकालीन प्रशिक्षण असं म्हणतात. जर ते प्रशिक्षण अधिक काळासाठी असेल तर त्याला दीर्घकालीन प्रशिक्षण असे म्हणतात. त्याचबरोबर प्रवेशपूर्व व प्रवेशोत्तर प्रशिक्षण. प्रवेशपूर्व आणि प्रवेशोत्तर असे दोन्ही स्वरूपाचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत असते. जसं की UPSC क्लिअर केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला त्या उमेदवाराला एक IAS कॅडर मिळालं असेल, IPS मिळालं असेल किंवा IFS मिळालं, त्यांना त्या संबंधित संस्थेमध्ये नियुक्तीपूर्व हे प्रवेशपूर्व प्रशिक्षण हे घ्यावं लागतं. त्या प्रशिक्षणाचा निश्चित कालावधी असतो. तेवढ्या कालावधीसाठी त्या ठिकाणी ते प्रशिक्षण त्यांना घेऊन त्यानंतर त्यांना पोस्टिंग अलॉट होते आणि त्यांचा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश होतो. याला आपण प्रवेशपूर्व प्रशिक्षण असे म्हणतो. तर सेवेत रुजू झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला सेवा काळामध्ये जे प्रशिक्षण मिळते त्या प्रशिक्षणाला प्रवेशोत्तर प्रशिक्षण असे आपण म्हणतो. अनेक वेळा आपण बघतो की प्रवेशपूर्व प्रशिक्षण घेतलेले अनेक वेळा कर्मचारी आणि अधिकारी यांना बऱ्याच वेळा हे प्रवेशोत्तर प्रशिक्षण सुद्धा घ्यावं लागते. कारण या सार्वजनिक सेवेमध्ये नाना विविध स्वरूपाच्या जबाबदाऱ्या नव्याने येतात. अनेक वेळा नवीन आव्हानात्मक अशा स्वरूपाचे कार्य करावे लागतात. त्या अनुषंगाने हे प्रवेशोत्तर किंवा सेवाकालीन प्रशिक्षण त्या कर्मचाऱ्यांना देण्यात येत असते. त्याचबरोबर विभागीय व केंद्रीय प्रशिक्षण. खात्याच्या कार्याला व आवश्यकतेला अनुसरून खात्याद्वारे जे प्रशिक्षण दिले जाते त्याला विभागीय प्रशिक्षण असे म्हणतात. त्याचा संबंध केवळ खात्याच्या कार्याशीच असतो. सध्या याच पद्धतीने प्रशिक्षण प्रामुख्याने देण्यात येते. उलट केंद्रीय प्रशिक्षणात उमेदवाराचा दृष्टिकोन व्यापक बनविणे, त्यांच्यावर पारस्परिक सहकार्याची भावना निर्माण करणे यावर जोर दिला जातो. साधारणपणे केंद्रीय प्रशिक्षण कार्यक्रम जे आहे हे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येतात. भारतातील जसं की या ठिकाणी एकाच कॅडरचे अनेक अधिकारी यांना एकाच वेळी जे देण्यात येणारं प्रशिक्षण आहे ते केंद्रीय प्रशिक्षण या ठिकाणी ठरते. याचबरोबर विभागीय व्यावसायिक व पार्श्वभूमी प्रशिक्षण. सेवकांच्या आवडीच्या कला विकसित करण्यासाठी देण्यात येणारे प्रशिक्षण हे व्यावसायिक प्रशिक्षण असते. कारण त्यांची जी आवड असते त्या संबंधित त्यांना त्या स्वरूपाचं प्रशिक्षण देण्यात येतं. सर्वसाधारणपणे व्यावसायिक तंत्र किंवा कायद्याची जटिलता या संबंधीचे यामध्ये या व्यावसायिक प्रशिक्षणामधून ज्ञान हे देण्यात येते. त्याचबरोबर आपण बघू की पार्श्वभूमी प्रशिक्षणाचा उद्देश हा असतो की एखाद्या कार्यासंबंधीचं विशेष व्यावसायिक ज्ञान यामधून त्यांना देण्यात येतं. यामध्ये त्यांचा दृष्टिकोन व्यापक व्हावा, यामधून
त्यांचा योग्य प्रमाणात विकास व्हावा या दृष्टिकोनातून हे पार्श्वभूमी प्रशिक्षण हे देण्यात येत असते. अशा पद्धतीनं ह्या प्रशिक्षणाचे विविध प्रकार जे आहेत हे विविध प्रकार या ठिकाणी पडतात आणि प्रशिक्षण हे त्या व्यक्तीच्या कार्य, त्याच्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या या दृष्टिकोनातून कायम देण्यात येत असते. प्रशिक्षण ही बाब ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आवश्यक असलेली आपल्याला दिसून येतं. प्रशिक्षणाशिवाय कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी आपली सेवा ही प्रभावी व परिणामकारकरित्या देऊ शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघतो की प्रशिक्षणाच्या विविध स्वरूपाच्या या संस्था निर्माण करून शासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणावर खर्च करीत असलेलं दिसून येते. कारण त्याच्याशिवाय लोक प्रशासनाचं यश हे शक्य होऊ शकत नाही. धन्यवाद.